नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। प्रधानमंत्री आवास योजनेच्या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी घरे शहरी विभागासाठी देण्याच्या संकल्पनेच्या पुढाकारात सांगली महापालिका आघाडीवर असून त्या योजनेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांनी प्रतिसाद दिला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यात मंचावरील उपस्थित आदरणीय मान्यवरांचं खास स्वागत होतं। महापौर व्हायच्या अगोदर नाही, परंतु महापौरची निवड व्हायची होती। मी 15 वर्ष माननीय पंतप्रधानांना बोललो आणि तिथूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगलीकरांना ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षाचा महापौर दिला, त्याच विश्वासाला पात्र राहण्यासाठी म्हणजे माझ्या माहितीनुसार आजपर्यंतच्या इतिहासात निवडणुकीच्या पुढं जे 1 वर्ष 4 वर्ष गेल्यानंतर शेवटच्या वर्षी थोडा पूर्वेकडून भूमिपूजन, पश्चिमेकडून भूमिपूजन, म्हणजे टेंडर नसलेले कामाचे शुभारंभ काही म्हणजे करत असतात। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी महापौर व्हायच्या अगोदर या शहराने ज्या पद्धतीनं प्रेम दिलं, भरभरून यश दिलं, तेवढ्याच प्रेमानं 100 कोटी रुपयाचा निधी या महापालिकेला दिला। इतिहासात आजपर्यंत कधी झाला आणि म्हणून मला असं वाटतं की मी आपल्या सांगलीकरांच्या सांगली मिरज कुपवाड या जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांची मनापासून आभार व्यक्त करतोय। जबाबदारी आपल्यावरती दिलेली आहे। प्रत्येक नगरसेवकाचं काम आहे जनतेच्या अडीअडचणी समजून घेणे, त्याच्या अडीअडचणीला धावून जाणे, त्याच्या सुखदुःखात समजून घेणे आणि त्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा महापालिकेच्या कार्यक्षेत्रातले जेवढे असतील त्या जास्तीत जास्त तोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्व नगरसेवकांकडून व्हावा। हे जे 100 कोटी आपल्याला दिलेले आहे त्याचा आता आयुक्त सर्वांनी सांगितलं की प्रस्ताव मुंबईला पाठवणार आहोत। मुंबईला पाठवा, तुम्हाला नक्की ते प्रस्ताव मान्यता घेऊन देतील। पण ते सुद्धा करत असताना चांगल्या गतीने काम व्हावं, त्या कामाचा दर्जा सुद्धा चांगला व्हावा आणि कामाची गुणवत्ता जर चांगली राहिली, कामं मोठ्या गतीनं झाली आणि जनतेनं चांगला अभिप्राय दिला, कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे गृह विभाग आहे, म्हणजे त्या विभागाकडून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कामाची जर माहिती घेतली आणि जनतेने जर रिझल्ट सांगितला की महापालिकेतले सर्व नगरसेवक अधिकारी चांगलं काम करायला, तुम्ही दिलेल्या पैशाचा 100% वापर हा चांगला व्हावा, असा जर निरोप गेला तर मला खात्री आहे हे पैसे संपलं की तुम्हाला पुढचे सुद्धा पैसे लवकरात लवकर देतील। हे सरकार गतिमान सरकार आहे आणि म्हणून आपण सुद्धा त्याच गतीनं काम करावं असं या